अरे बोल की मग तू नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता पाकिस्तान औरंगजेब हिजड़ा है, औरंगजेब हिजड़ा है। सतीश कोराडकरच्या बैलाला, सतीश अबू आझमीच्या बैलाला भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम। थोडं मागा मागा मागा। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। छत्रपती संभाजी महाराज की जय, धर्मवीर शिवाजी महाराज की जय, हिंदू धर्म की जय। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। औरंगजेबच्या बैलाला, औरंगजेबच्या बैलाला, अबू आझमीच्या बैलाला बडवा है, बडवा है, अबू आझमी बडवा है। जय श्री राम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की। अबू आझमीच्या बैलाला आज आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा जो अबू आझमीने अपमान केलेला आहे की औरंगजेब क्रूर नव्हता, म्हणजे याला काय करायचं आहे की पूर्ण भारत देशामध्ये इस्लामिक लोकांना उचकटावायचं आहे आणि परत हिंदू मुस्लिम भांडणं पेटवायचे। हा औरंगजेब काय होता त्याच्याच मुसलमानच्या लेखकानेच लिहून ठेवलं किती क्रूर होता। त्यांनी स्वतःच्या भावाचा झाला नाही, स्वतःच्या वडिलाचा झाला नाही, तो आज तो क्रूर नव्हता असं हे अबू आझमी म्हणतं आहे। मी तर म्हणतो अबू आझमीच्या घरामध्ये त्या पूर्वजामध्ये ते औरंगजेब येऊन गेलेला आहे। औरंगजेबची ही अबू आझमीची कुठली तरी पिढी आहे की त्याची ती वंशावळ लागते म्हणून त्याचं तो उदात्तीकरण करतो। त्यासाठी आम्ही आज संडासला औरंगजेबचं नाव आणि अबू आझमीचं नाव तिथं शौचालयाला दिलं आहे आणि महापालिकेमध्ये सुद्धा ठराव मंजूर करणार आहे की तिथं ते कायमस्वरूपी ते बोर्ड तिथं राहावं। म्हणजे ह्या अजूनसुद्धा शिवाजी महाराज संभाजी महाराज आमच्यामध्ये जिवंत आहेत हे अजूनसुद्धा त्या औरंगजेबाला कळायला पाहिजेत की अजून त्यांनी गेलेलं नाहीत आणि जोपर्यंत चंद्र सूर्य अस्तित्व आहे तोपर्यंत संभाजी शिवाजी महाराज जिवंतच राहणार, हे आपण मिटवणार नाही। पण या अबू आझमी म्हणा, जितेंद्र आव्हाड म्हणा, सतीश कोल्हाटकर म्हणा, राहुल सोलापूरकर म्हणा, यांना फक्त आपली काहीतरी बोलून प्रसिद्धी हवी आहे। कसं झालं शिवाजी महाराजांविषयी कोण बी चांगलं बोलू दे त्याची प्रसिद्धी होती आणि वाईट बोलले तरी प्रसिद्धी होती। वाईट का होती की शिवाजी महाराज संभाजी महाराज प्रत्येकाच्या हिंदूंच्या नसानसात गुंतलेले आहेत की त्यांना शिवाजी महाराज म्हणलं की एक मांगात असं संचारते, त्यांना कोण काय बोललं तरी त्यांना ते तुटून उडतात, तसा हा विषय झालेला आहे। त्यामुळे आम्ही आज त्याचा निषेध केलेला आहे। अरे त्या अबू आझमीला सांगा तुझा औरंगजेब आमच्या संभाजी महाराजांसमोर हिंदू धर्म स्वीकार म्हणून भीक मागितलेला आहे, तो भिकारचोट होता, शेवटी या मातीतच गाडला गेला तरी सध्या तू उदात्तीकरण करतो, तुझा जाहीर निषेध। मी तर म्हणतो शासनाला अशी मागणी करतोय की जी औरंगजेबाची कबर आहे तिथं शौचालय करा जेणेकरून तिथं संडास झाली पाहिजेत। आणि दुसरी गोष्ट आम्ही अशी मागणी करतोय की अबू आझमीला जितेंद्र आव्हाडांना या कायमस्वरूपी आमदारकीमधनं बडतर्फ करा, कमीत कमी 20-25 वर्ष त्यांनी निवडणूक लढवली नाही पाहिजे एवढा त्यांनी संभाजी महाराजांचा अपमान केलेला आहे। त्यासाठी आम्ही आज सर्व सकल हिंदू समाजाकडनं आम्ही इथं आज छोटासा मोर्चा घेतलेला आहे आणि त्याचा जाहीर निषेध केलेला आहे। आज महाराष्ट्रात आरामखोर औरंगजेबचं उदात्तीकरण सुरू आहे। अबू आझमी म्हणतो की औरंगजेब क्रूर नव्हता। अरे आरामखोरांनो, आमच्या भारतात हे आक्रमक करून हे खिलजी असतील, औरंगजेब असतील, आमच्या हिंदुस्थानाचा नासधूस करून धर्मांतर संभाजी महाराजांना नाना यातना देणारा आरामखोर अक्रूरच होता। आणि हे हिंदुत्वादी महाराष्ट्र आहे, हे पुरोगामी महाराष्ट्र नाही। वारंवार महाराष्ट्राला पुरोगामी म्हणून आपल्या हिंदुत्वादी विषय पुसवण्याचं षडयंत्र सुरू आहे।
छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, नथुराम गोडसेसारखे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे महाराष्ट्रात यांचा जन्म झालेला आहे. म्हणून हे पुरोगामी महाराष्ट्र नाही तर हिंदुत्ववादी महाराष्ट्र आहे. हा आरामखोर अबू आझमीचा जाहीर निषेध करतो आणि आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रात याचा जाहीर निषेध करतो. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. सकल हिंदू समाजच्या माध्यमातून जोडो मारो आंदोलन काढलं आहे. आज आम्ही अबू आझमीला जोडो मारो आंदोलन करू, उद्या दगड मारो आंदोलन करणार आहे. त्याला दिसेल तिथं. सांगायचं म्हणजे आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्याविषयी त्यांनी जे वक्तव्य केले त्याच्याविषयी आम्ही त्यांचा निषेध करतो. आम्हाला सांगायचं काही गरज नाही आमचा इतिहास. जर आमच्या महाराजांचा इतिहास बघितलं, जर त्याच्या इतिहासाचं ख्याकी अख्खा जगात घेतात. आणि मी अबू आझमीला सांगू इच्छितो, तू जे वक्तव्य केलं, तुझं 2 हात 2 पाय काढायचं आमच्यात ताकद आहे. तू दिसेल तिथं आम्ही तुझं 2 हात 2 पाय काढून तुला विधानसभेमध्ये ठेवणार नाही. आणि येणाऱ्या काळात आम्ही गप बसणार नाही. हे मोर्चा अख्ख्या महाराष्ट्रात आम्ही उठवणार आहे. आणि याचं सरकार पिन दखल घ्यावं आणि त्याला विधान परिषदमध्ये हे अधिवेशन पुरता त्याला हे सस्पेंड न करता त्याला कायमचं बडतर्फ करावं. हे आम्ही सकल हिंदू माध्यमातून सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. Like, subscribe, click on the bell.